नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी राजभाषा दिन हा साजरा केला जातो. बरोबर 27 फेब्रुवारीला हा मराठी राजभाषा दिन हा साजरा केला जातो. 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, म्हणून शासनाने हा दिन म्हणजे हा दिवस हा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. आणि हा मराठी पूर्ण पंधरवडा असतो, त्यातला हा दिवस जो असतो हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर आता वळूयात एका अजून महत्त्वाच्या मुद्द्याकडे. पुणे हे संस्कृतीचं, मराठी भाषेचं माहेरघर असं म्हटलं जातं. पुण्याची भाषा ही शुद्ध आणि अतिशय प्रमाणबद्ध अशी भाषा असं मानलं जातं. आणि पुण्याचं हे सांस्कृतिक राजधानी पुण्याला म्हटली जाते. आणि अशा वेळेला पुणे ह्या पुण्यनगरीतून आलेली एक अतिशय हेलावणारी अशी एक बातमी आहे. ती म्हणजे 2 मुलींचा मद्यधुंद अवस्थेमधला एक व्हिडिओ. रमेश परदेशी हे जे आहेत, पिट्या दादा म्हणून त्यांनी मुळशी पॅटर्नमध्ये काम केलेलं आहे, असे मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि अभिनेते आहेत. तर ह्या रमेश परदेशी यांनी एक व्हिडिओ नुकताच व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये 2 मुली ज्या आहेत त्या अगदी जेमतेम 16-17 वर्षाच्या वगैरे अशा मुली आहेत, ज्या मद्यधुंद अवस्थेमध्ये पुण्याच्या टेकडीवरती सापडलेल्या आहेत. ते रोज टेकडीवरती फिरायला जातात, तेव्हा त्या मुली त्यांना सापडल्या आणि अशा वेळेला त्यांची अवस्था अतिशय बिकट होती. त्यांना कोणाला त्या शुद्धीतच नव्हत्या, त्यांना काही बोलता येत नव्हतं. आणि त्यांनी त्या मुलींची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तर कुठेतरी सातारा वगैरे भागामधल्या मुली आहेत. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, बऱ्याच जणांनी त्यांच्यावरती अशी टीका केली की त्यांनी ह्या मुलींचा चेहरा दाखवायला नको होता. हा मला मान्य आहे की त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते चित्र थोडंसं ब्लर करायला हवं होतं, जेणेकरून त्या मुलींचा चेहरा स्पष्ट दिसला नाही पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. पण आता हे जे चाललेलं आहे ते किती भयावह आहे. आपल्यासारख्या कितीतरी मध्यमवर्गीय लोकांची मुलं हे पुण्यामध्ये शिकण्याच्या निमित्ताने असतात, कारण पुण्याला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं. आणि अशा वेळेला हे मुलं आपण शिकायला तिथे ठेवतो आणि मुलांवरती आईबापांचं तसंही खरंच लक्ष नाही ठेवू शकत, कारण आईबाप कुठेतरी दूर गावामध्ये राहतात, मुलं तिथे शहरात राहतात. आणि अशा वेळेला त्यांची जबाबदारी स्वतःची मुलांची असली पाहिजे की त्यांनी आपले संगती काय आहे, आपल्याला कोणत्या कारणासाठी इथे ठेवलेलं आहे, आपला उद्देश काय आहे हे न भरकटता आणि तो उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने मुलांनी प्रयत्न केले पाहिजे. आईवडिलांनी मुलांना अक्षरशः खस्ता खाऊन आणि शिकण्यासाठी शहरांमध्ये ठेवलेलं असतं. आणि अशा वेळेला मुलांचे हे जे फाजील लाड लहानपणापासून आपण जे करत असतो, मुलांना जी पाहिजे ती वस्तू पटकन मागितली की लगेच हर क्षणाला देत असतो. आणि अशा वेळेला मुलांना पैशांचं भान राहत नाही, जबाबदारीचं भान राहत नाही. आणि मग ही पिढी ही तशीही मोबाईलच्या आहारी गेलेलीच आहे. आणि अशा वेळेला ही पिढी अशी भरकटते आहे. तर हा अतिशय असा हृदय हेलावणारा व्हिडिओ होता. त्या 2 मुली होत्या, ह्या सजग माणसाला त्या सापडल्या आणि त्यांनी ते व्यवस्थित त्यांना मुलींना हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळं बरोबर आहे. पण त्याच्याऐवजी जर दुसरं कोणी असतं आणि जर त्या मुलींचं काहीही बरं वाईट होऊ शकलं असतं तर ही खूपच त्रासदायक गोष्ट आहे. आईबाप असतात दुसरीकडे, मुलांच्या आईवडिलांच्या मनाला असा जीवाला घोर लागलेला असतो. अक्षरशः तिळतिळ तुटतो आईवडिलांचा जीव. मुलं फोनवरती सुद्धा आईवडिलांशी नीट बोलत नाहीत, नीट त्यांच्याशी संपर्क ठेवत नाहीत, त्यांना आपल्या लाईफबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल काहीही सांगत नाहीत. एक अंतर, मुलं शहरामध्ये शिकायला गेले की मुलांना असं वाटतं की त्यांना खूप काही अक्कल आली, त्यांच्या हातात पैसा खुळखुळायला लागतो. पण त्यांना ही जाणीव नसते की हा आईवडिलांनी दिलेला पैसा आहे, हा आपल्या शिक्षणासाठी आईवडिलांनी दिलेला पैसा आहे आणि हा आपण जबाबदारीने खर्च केला पाहिजे. आणि मग मुलं हे असे व्यसनाधीन होतात, नशेच्या गर्तेत जातात. कारण डिप्रेशन मुलांना लवकर येतं, कारण त्यांना स्पर्धा ही माहितीच नाही. मुलांना आयुष्याचा असा एक हेच माहिती नाही आहे, आयुष्याचा त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोनच बरोबर नाही आहे. त्यांना
फक्त आपण एखाद्या छोट्याशा अपयशाने मुलं खचून जातात किंवा डिप्रेशनने, नैराश्याने मुलं ग्रासलेले असतात, पण त्यांना मोठं असं काही त्यांचं ध्येयच नसतं की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. मुलं खूप जवळचं बघतात, त्यांना असं लांबचं दिसत नाही की इथून पुढच्या 10 वर्षांनी 15 वर्षांनी माझं आयुष्य काय असलं पाहिजे हा विचारच करत नाही. आणि मला मुलींच्याबद्दल सांगायचं आहे की मुलींच्या बाबतीत असं होतं आहे की गेल्या काही वर्षांपासून मुलींना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याबरोबर जबाबदाऱ्या येतात. तर हे भान जे आहे हे मुली विसरत चाललेल्या आहेत. स्वातंत्र्य मिळालेलं आहे कपडे लत्ते घालण्याचं, वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स वापरण्याचं, शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे है ना, राईट टू एज्युकेशन. आणि मुलींना शिक्षण हे जर फ्री मिळतं आहे तर अशा वेळेला मुलींना हे पण जबाबदारीचं भान असलं पाहिजे की ह्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या माझा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आहे, याच्यातनं माझं व्यक्तिमत्व चांगलं घडलं पाहिजे. सरकार काय, आई वडील काय, आजूबाजूचे सगळे लोक काय, शिक्षक काय, हे मुलींच्या चांगल्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सगळेजण धडपडत असतात. त्यामुळे मुलींना स्वतःला ती जाणीव असली पाहिजे. आणि गेल्या काही वर्षात हे चित्र इतकं झटपट बदलतं आहे. मला एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे की मागे एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो सगळेजण जेवायला, आणि तेव्हा आम्ही सगळेजण बसलेलो असताना 2-3 मुली आल्या. आणि कपडेसुद्धा तुम्हाला माहितीच आहे की आता पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा शहरात मुली गेल्या की त्यांना असं वाटतं की आपल्याला कपडे वगैरे वेगवेगळे घालण्याचं स्वातंत्र्य मिळालं, पण तसं नसतं. की तुमच्याकडे लोक कशा पद्धतीने बघतात, तुमची पर्सनॅलिटी, तुमच्याबद्दल लोकांनी आदर ठेवावा की नाही हे पहिल्यांदा तुमच्या पर्सनॅलिटीवरनं म्हणजे तुमच्या पहिल्या इम्प्रेशनवरनं ठरत असतं की तुम्ही काय कपडे घातलेले आहेत. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे त्या मुली तिथे त्या हॉटेलमध्ये लगेच त्यांनी एक कोपरा शोधला आणि त्या कोपऱ्यामध्ये त्यांनी कुठला तरी एक व्हिडिओ लावला आणि त्याच्यावरती रील बनवायला सुरुवात केली. आणि सगळ्या हॉटेलमधले लोक त्यांच्याकडे असं बघत होते. तर हे जे आहे ना हे कुठे चाललेलं आहे, ह्यातनं काय मिळतं. मला माहिती आहे की बऱ्याच मुली ह्या इंस्टाग्रामवरती स्टार आहेत, इन्स्टा स्टार आहेत, त्यांना खूप काही त्यांचे फॉलोअर्स आहेत, खूप काही त्यांना त्यातनं हे करायचं असतं. पण या सगळ्याचा कुठेतरी या सगळ्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. कारण आपल्याकडे मर्यादा ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीचा जेव्हा म्हणजे स्पायडरमॅन ह्या पिक्चरमधला एक डायलॉग माझा नेहमीचा आवडता डायलॉग आहे किंवा वाक्य आहे, संवाद आहे तो म्हणजे स्वातंत्र्याबरोबर जबाबदाऱ्या येतात आणि मुली ह्या जबाबदाऱ्या विसरत चाललेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मुलींना हे भान येणं गरजेचं आहे. आणि हे जर भान मुलींना नसेल तर आईवडिलांनी सरळ मुलांच्या ॲडमिशन्स काढून घ्याव्या, शिक्षकांनी त्याबद्दल तक्रार करावी आणि मुलांना गावाकडे पाठवून द्यावं. पण मुलांना स्वतःला हे वाटणं गरजेचं आहे की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. तर मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये किंवा मोठ्या म्हणजे पुणा हे एक फक्त आता उदाहरण आहे, हे मोठ्या सगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा असा सगळा प्रकार चाललेला आहे. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मुलं आता अडकत आहेत, मुलं व्यसनाधीन होत आहेत, मुलं नैराश्याने ग्रस्त आहेत आणि मुलं दिशाहीन होत आहेत. तर त्याबद्दल खरंच विचार होणं गरजेचं आहे. समुपदेशकांना भेटलं पाहिजे, आईवडिलांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे, मुलांचं समुपदेशन केलं पाहिजे. मुळात मुलांशी आईवडिलांनी बोललं पाहिजे आणि मुलांनी पण आईवडिलांशी बोललं पाहिजे. त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या आईवडिलांना सांगितल्या पाहिजे. नाहीतर मग ही पिढी ही अशीच भरकटत जाणार असं मला वाटतं. तर राजभाषा दिनाच्या निमित्ताने आज हा विषय मी छेडला. तर सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी. हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि आज माझ्या दादांची म्हणजे प्राध्यापक मेघश्याम सावकार यांची पण तिथी आहे. माझ्या दादांनी बरंच संत साहित्य हे लिहिलेलं आहे. शंकराचार्यांवरती त्यांचा अभ्यास होता आणि त्यामुळे जेव्हा 27 फेब्रुवारी हा राजभाषा दिन आहे आणि अशा वेळेला मला दादांचा, माझ्या वडिलांचा म्हणजे मेघश्याम सावकार यांचा खूप अभिमान वाटतो. तर आज मी कुसुमाग्रज यांची एक छोटीशी कविता सांगते आहे. कुसुमाग्रज अभिमानाने मराठी थोरवी सांगताना म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. आणि याच कारणाने दादांनी लिहिलेली एक प्रार्थना तुमच्या समोर सादर करते आहे. अनुष्टुप छंदातली आहे. प्रार्थना तुझिया पायी ईश्वरा विश्वपालका, कृपेच्या करी वर्षावा तोषवी दीन चातका,
लीन झालो तुझ्या पायी छितो तव दर्शना, येई धावून वेगाने शांतवे तापल्या मना. आधार या जगाचा तू शरणागत वत्सला, तृप्त हो प्राणीजात पृथ्वी सस्यशालिनी, सौख्य आनंद नीतीचा दरवळो गंध जीवनी. तर अशी ही दादांची प्रार्थना विश्वशांतीसाठी म्हटलेली ह्या कारणाने आज जागवते आहे. तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा ही आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जिवंत राहील या मतावर मी आजही ठाम आहे. धन्यवाद मनापासून. मीनल अद्वैत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू, आणि नसेल केलं तर करा प्लीज, फुकट आहे. धन्यवाद. मीनल अद्वैत.